हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन डेली अपडेट्स, डेली स्टोरीज आपल्या चॅनलवरती ऐकत राहा. आणि आवडली तर छान छान कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आजी, धीरज आला का? चार्ली विचारतो. नाही ना, बहुतेक आज नाही येणार तो घरी, गीताई म्हणते. असे जर राहिलं तर कधी बोलायचे त्याच्याबरोबर? महेंद्र, मला सुद्धा कळेना काही, पण लवकरात लवकर बोलावे लागेल गीताई. तुझ्या नातवाला स्वतःचे घर कुटुंब आहे म्हणून सांग जरा. धीरज रागात बोलत असतात की धीरज त्यांच्या समोर येतो. तो धीरजकडे रागातच बघत गीताईच्या बाजूला जाऊन बसतो. त्याला आलेलं बघून सगळे एकदम शांत होतात. तो ऑफिस बॅग आणि हातातली कोट बाजूच्या टेबलवर ठेवतो आणि गीताईच्या मांडीवर डोके ठेवून आडवा होतो. सगळे डोळ्याने गीताईला बोल म्हणत असतात की तेवढ्यात धीरजचं लक्ष चार्लीकडे जातं. तू आता इथे काय करत आहेस? धीरज त्याच्याकडे बघत बोलतो. तो या वेळेला इथे आहे यावरून नक्की काहीतरी चालू आहे असं त्याला वाटतं. काय? म्हणजे भेटायला आलो आहे? सगळ्यांनाच चार्ली खांदे उडवत बोलतो. चार्लीला सुद्धा अंदाज आला असतो की त्याने नक्कीच काहीतरी ओळखले आहे. ही वेळ आहे का भेटायची? आणि तू तर उद्या येणार होतास ना? धीरज त्याच्यावर नजर रोखत बोलतो. मी ऑफिसला उद्या येणार होतो. इथे पण मी कधी पण येऊ शकतो. चार्ली, सगळे एकत्र आहेत. इथे नक्की काय चालू आहे तुमचं? धीरज सगळ्यांवर नजर रोखत बोलतो. का? आम्ही एकत्र बसून गप्पा नाही मारू शकत का? महेंद्र, नाही मारू शकत ना, पण मला आलेलं बघून जे तुम्ही एकदम गप्प झालात आणि जी तुमची इशारेचे खेळ चालले होते ना, ते बघितले आहेत मी, म्हणून बोलत आहे मी, धीरज म्हणतो. धीरज, मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे, महेंद्र म्हणतात. काही उलट बोलून धीरजला चिडीला आणू नये म्हणून गीताई मध्येच बोलतात. बोला ना, काय झालं? धीरज, आम्हाला असं वाटत आहे की आता तू लग्नाचा विचार करावा, गीताई बोलतात. आणि सगळीकडे भयानक शांतता पसरते. धीरज सुद्धा 2 मिनिटं शांतच बसतो. आजी, मला सुद्धा तुझ्याबरोबर या विषयावर बोलायचं होतं. धीरज गीताईचे हात हातात घेत बोलतो. म्हणजे तू लग्नाला तयार आहेस ना? गीताई खुश होत विचारतात. हो, मी लग्नाला तयार आहे, धीरज म्हणतो. गीताईच्या डोळ्यात बघत बोलतो. धीरज, खूप आनंदी आहे मी. शेवटी तू लग्नाला तयार झालास. गीताई त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलतात. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काही न बोलता आपला नातू लग्नाला तयार झाला म्हणून त्या खूप आनंदी होत्या. घरातील बाकीचे सुद्धा खूप आनंदी होतात. प्रीती मिठाई आणायला जाते. चला, एकदाचा घोड्यावर चढणार म्हणजे, महेंद्र हलके हसत बोलतात. तसा धीरज कपाळावर आठी आणत त्यांना बघतो. धीरज, तू लग्नाला तयार झालास, खूप आनंदाची बातमी आहे, अभिनंदन. महेंद्र त्याला मिठी मारत बोलतात. थँक्स काका. धीरज हलकं हसत बोलतो. कॉंग्रॅट्स बाई, शेवटी एकदाचा तयार झालास तू. चार्ली सुद्धा त्याला मिठी मारत बोलतो. थँक्स. धीरज सुद्धा खुश होतो, त्याला मिठी मारतो. भाईचं लग्न आम्ही खूप एन्जॉय करणार. मी ना माझ्यासाठी प्रत्येक फंक्शनसाठी वेगवेगळे ड्रेस घेणार, प्रिया म्हणते. हो, मी पण सगळे आउटफिटचे न्यू कलेक्शन घेणार आहे, रिया म्हणते. भाई खूप खुश आहे तुझ्यासाठी. फायनली तुझं लग्न झाल्यावर माझा नंबर येणार. रोहित हलके हसत त्याला मिठीत मारत बोलतो. डोंट असा विचार पण करू नको. आधी करिअर करायचं, नंतर बाकीचं. धीरज त्याच्या डोक्यात हलकी टपली मारत बोलतो. आय नो भाई, जस्ट किडिंग. रोहित भाई, आम्ही पण आहोत, प्रिया आणि रिया. रोहितला बाजूला ढकलत त्याच्या मिठीत शिरत बोलतात. त्यानंतर यस माय प्रिन्सेस, धीरज त्यांना जवळ घेत बोलतो. त्यानंतर
दुरूनच नीलम त्यांच्याकडून बोटे मोडतात आणि हे धीरज बघतो. आपल्या एका डिसिजनमुळे घरातले किती आनंदी आहेत आणि आपण मूर्खसारखे इतके दिवस लांबवत होतो असं वाटू लागलं त्याला. आई, हे घ्या. धीरजचे तोंड गोड करा. प्रीती गीताईनं समोर मिठाईचे ताट धरत बोलतात. हो धीरज, हे घे, तोंड गोड कर. गीताई त्याच्या पुढे पेढा धरत बोलतात. धीरज त्यातला थोडासा गीताईंना चारतो. चार्ली, शिवांशीच्या घरी फोन करून सांग. लवकरच जवळचा मुहूर्त काढून लग्न ठरवू याआधी. आणि हो, धीरजला तिचा फोटो दाखव. शेवटी त्याची होणारी बायको आहे ती. त्याला तरी बघू दे तिला. गीताई खुश होत बोलतात. हो आजी, सांगतो. आणि धीरज, तुला तिचा फोटो व्हॉट्सअपला पाठवतो. नंतर एकांतात बघत बस. चार्ली हसत बोलतो तसं बाकीचे पण हसतात. पण या दोघांचे बोलणे ऐकून धीरज पुरता गोंधळतो. कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही नक्की? धीरज गोंधळून त्यांना बोलतो. कोणाबद्दल म्हणजे? तुझ्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलत आहोत आम्ही. चार्लीची आत्ते बहीण शिवांशीला आम्ही तुझ्यासाठी पसंत केली आहे. आजच आम्ही तिला बघून आलो आहेत आणि आम्हाला सगळ्यांना ती पसंत आहे. तू सुद्धा बघ, तुला सुद्धा आवडेल ती. महेंद्र खुश होत बोलतात. धीरज जवळजवळ जोरात ओरडतोच. तसे सगळे गोंधळून त्याला बघतात. मला तिच्याबरोबर लग्न नाही करायचे, धीरज गोंधळून बोलतो. आता सगळ्यांना इकडे धक्का बसतो. काय बोलत आहेस तू? मग कोणाशी लग्न करायला तयार झाला आहेस तू? धीरजला ते विचारू लागतात. मी मायराबरोबर लग्न करायला तयार आहे. तिच्याशी लग्न करायला होकार दिला आहे. धीरज जवळजवळ ओरडूनच सगळ्यांना सांगतो. तसं सगळ्यांना आता जणू चक्कर यायची बाकी होती. गीताई तर डोक्याला हात लावून सोफ्यावरच बसतात. आई, काय झालं? तुला? धीरज आणि महेंद्र लगेचच त्यांच्या जवळ जातात. त्यांच्या मागे बाकीचे पण जातात. स्वीटहार्ट, काय झालं तुला? धीरजसुद्धा जवळ जात बोलतो. धीरज, काय बोललास तू? गीताई, स्वीटहार्ट, माझे मायरावर प्रेम आहे आणि तिचेसुद्धा माझ्यावर प्रेम आहे, म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. धीरज गीताईचा हात हातात घेत प्रेमाने बोलतो. धीरज, आम्ही त्या मुलीला आमची नातसून म्हणून कधीच स्वीकारणार नाहीत. गीताई कडक शब्दात बोलतात. स्वीटहार्ट, मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार करणार नाही. धीरजही आता रागातच सगळ्यांना बोलतो. धीरज, ती जर या घरात सून म्हणून आली त्या दिवशी तुझे आणि आमचे संबंध संपतील. गीताई, स्वीटहार्ट, असं का बोलत आहेस तू? अगं, माझे प्रेम आहे तिच्यावर. मी असं कसं दुसऱ्या कोणाशी लग्न करू शकतो? धीरज, कसले प्रेम धीरज? अरे ती फक्त तुझ्या पैशाच्या मागे लागली आहे. तिला फक्त तुझा पैसा हवा आहे. धीरज, तुम्हाला काय माहिती तिच्याबद्दल? तिच्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही तुम्ही. धीरज म्हणतो. रागात धीरजला बोलतो. धीरज दादा बरोबर बोलत आहेत. तिने कधीच आमचा रिस्पेक्ट केला नाही. किती वेळा ती भेटली पण कधीच तिने आमचा काय आईंचा सुद्धा आदर केला नाही आहे, प्रीती म्हणते. धीरज, प्रीती बरोबर बोलत आहे. महेंद्र काकी, तुम्ही समजत आहात तशी नाही आहे ती. फक्त तिला आपले रीती सांगायला कोणी नाही, त्यामुळे ती अशी आहे. आपल्यात आल्यावर होईल ती ठीक. धीरज, हा तुझा गैरसमज आहे. ती एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे रे. चार्ली त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बोलतो. त्याला समजावून सांगतो. शट अप चार्ली. तुझ्या त्या सो कॉल्ड आत्याच्या मुलीला माझ्या गळ्यात बांधायची का? माझ्या गळ्यात बांधायचे आहे म्हणून तू हे सगळं करत आहेस ना? पण एक लक्षात ठेव, तू किती काही केलंस तरीसुद्धा मी तिच्याबरोबर लग्न करणार नाही. धीरज बोलतो. त्याचे डोळे लाल झाले होते. डोळ्यातून नुसते निखारे निघत होते. त्याच्यासाठी त्याची ती नजर बघून चार्ली घाबरून मागे होतो.
धीरज, तिला त्याने नाही आम्ही पसंत केली आहे तुझ्यासाठी, यामध्ये त्याला घेऊ नकोस. धीरज म्हणतो, तुम्ही का माझ्या आयुष्यात सारखं सारखं मध्ये येत आहात? तुमचा आणि माझा काही संबंध नाही, त्यामुळे माझ्या आयुष्याचे निर्णय तुम्ही घ्यायचे नाहीत. एकदा माझ्या आयुष्याची वाट लावून झाली आहे, अजून का लावत आहात तुम्ही? धीरज त्यांच्यावर पण रागात ओरडून बोलतो. धीरज सगळ्यांवर ओरडून, तुला असं वाटत असेल की आम्ही लग्नाला तयार होईल तर चुकीचे आहे. गीताई ओरडतात, पण स्वीटहार्ट तू माझा विचार तरी कर. की धीरज बोलत असतो, तुझा विचार करूनच बोलत आहे मी. ती नाही तुझ्यासाठी योग्य. गीताई, आजी प्लीज, सारखं सारखं ते बोलून तू माझा निर्णय चुकीचा आहे असं दाखवून देऊ नकोस. धीरज रागात बोलतो आणि तसाच घरातून बाहेर पडतो. बाकीचे फक्त जाताना त्याला बघत असतात. प्रीती, मुलींना घेऊन रूममध्ये जा. रोहित, उद्या कॉलेज आहे ना, रूममध्ये जा. देवेंद्र त्यांना रूममध्ये पाठवितात. धीरज रागारागात घरातून बाहेर पडतो. त्याची कार घेऊन तसाच सुसाट तो बारमध्ये जातो. त्याच्या मागे त्याच्या गार्ड्सच्या गाड्यासुद्धा सुसाट निघतात. बारमध्ये जाऊन तो खूप ड्रिंक करतो, एवढी की आउट ऑफ कंट्रोल झालं होतं. त्याचे सगळे गार्ड्स त्याच्या बाजूला उभे असतात, पण तो ओरडल्यामुळे सगळे त्याच्यापासून लांब उभे राहून त्याच्यावर लक्ष ठेवून असतात. त्याचनंतर आता इथे तो रागारागातून घरातून बाहेर पडल्यावर चार्लीसुद्धा त्याच्या मागे जातो. तो त्याला कितीही बोलला तरी शेवटी मित्र होता आणि रागात होता, माहीत होते त्याला. चार्ली बारच्या एका बाजूला त्याला दिसणार नाही असा उभा होता. त्याला एवढं ड्रिंक केलेलं बघून शेवटी तो त्याच्या जवळ जातो. धीरज म्हणतो, खूप झाले, चल आता. धीरजला म्हणतो, खूप झाले, चल आता. चार्ली त्याच्या जवळ जात बोलतोच. चार्लीचा आवाज ऐकून धीरजला जास्तच राग येतो. तो तसाच त्याला स्वतःपासून लांब ढकलतो. धीरज म्हणतो, लांब राहायचं, कळलं? अजिबात माझ्याजवळ यायचं नाही. तू कोणी नाही माझा. धीरज ड्रिंकच्या नशेत रागात बडबड करत असतो. चार्ली म्हणतो, तुला खूप झाली आहे, घरी चल, आता उद्या बोलू आपण या विषयावर. तरी चार्ली त्याच्या जवळ जातोच. धीरज म्हणतो, कोणत्या घरी? तुझ्यामुळे स्वीटहार्ट माझ्यावर चिडली आहे. तुझ्यामुळे ती माझ्या आणि मायराच्या लग्नाला तयार नाही. यू बीच बास्टर्ड. मित्र नाहीस तू माझा. मित्र म्हणून माझाच विश्वासघात केला आहेस. निघ इथून. धीरज त्याला ढकलत जोरात ओरडतो. त्याच्या वाढलेल्या आवाजाने बारमधले बाकीचे लोक पण त्याला बघायला लागले होते. धीरजला तिथले सगळे लोक ओळखत होते. देशातील टॉप मोस्ट बिझनेसमॅन असा बारमध्ये फुल ड्रिंक होऊन धिंगाणा करत आहे बघून सगळे त्याच्याकडेच बघत होते. चार्ली म्हणतो, धीरज इथे काय करत आहेस? चल आपल्या फ्लॅटवर जाऊयात. चार्ली त्याच्या जवळ जाण्याआधीच तिथे मायरा येते आणि त्याला जवळ घेते. मायरा. धीरज आता तिला सांगू लागतो, सगळ्यांनी मला फसवलं आहे. हा माझा मित्र नाही, धोकेबाज आहे. सगळे माहीत असून त्याने मला धोका दिला. धीरज मायराला मिठी मारत बडबडतो. मायरा म्हणते, धीरज चल आधी इथून, आपण फ्लॅटवर जाऊन बोलूया. इथे नको. मायरा त्याला उठवत बोलते. तिचा आधार घेत धीरज उठतो, पण त्याचे वजन तिच्यापेक्षा जास्त होते. त्यात तो जिम करून कमवलेली बॉडी तिला पेलवत नव्हती. त्यामुळे चार्ली पुढे येत त्याचा दुसरा हात खांद्यावर टाकतो, पण धीरज लगेच त्याला बाजूला ढकलतो. धीरज म्हणतो, तू माझ्या जवळसुद्धा यायचे नाही, कळलं? तर त्याचनंतर आता दारूच्या प्रचंड नशेत असूनसुद्धा त्याला चार्ली जवळ आलेलं चालत नव्हते. म्हणून चार्ली बाजूला उभं असलेल्या गार्डला नजरेने धीरजला आधार द्यायला सांगतो. तसा तो गार्ड जवळ येतो आणि त्याला आधार देतो. त्यानंतर मायरा आणि तो गार्ड धीरजला घेऊन कार जवळ येतात. त्याला कारमध्ये बसून दुसऱ्या बाजूने
मायरा बसते आणि ड्रायव्हर कार घेऊन मायराच्या फ्लॅटवर जातात. धीरज गेल्यावर चार्ली बाहेर येत कारमध्ये बसत सीटवर मागे डोके टेकून बसतो. धीरजचे हे वागणे साहजिक होते. माहिती त्याला तो नाही बोलला तरी मायरामध्ये अडकला होता आणि तिला सहजासहजी तो सोडू शकत नव्हता. पण त्याला तिच्यामधून बाहेर काढावं लागणार होतं. पण ती इथे आली कशी? तिला कोणी बोलवलं? धीरज इथे आहे तिला कोणी सांगितलं? चार्ली विचार करत बोलतो. पण उत्तर न भेटल्याने शेवटी तो कार चालू करून तिथून निघूनही जातो. तर धीरज कारमध्ये सुद्धा सारखं चार्लीने मला धोका दिला आहे, तो माझा मित्र नाही, स्वीटहार्ट माझ्यावर चिडली आहे म्हणत मिठी मारून बडबडत होता. मायरा मनातल्या मनात म्हणते, काय झालं, काय आहे नक्की? असा कोणावर चिडत नाही तो? त्याचे मॉम डॅड सोडले तर, आणि चार्लीवर तर कधीच नाही. मग आता काय झालं आहे? काही का असो, पण याचा फायदा घ्यायचा. याचा फायदा घेऊन त्याच्याबरोबर उद्याच लग्न करायचे. बरं झालं त्या विकीने मला कॉल करून धीरज बारमध्ये आल्याचं सांगितलं. आता नशेत का होईना त्याच्याकडून मी माझं काम करून घेणार. आता ही जी मायरा आहे ती त्याला फसवण्यासाठी हे सगळं करत आहे. चार्ली म्हणतो, धीरज कुठे आहे? गीताई, चार्ली नुकताच घरी आला असतो. गीता आई, धीरज, राजपूत, महेंद्र, प्रीती आणि नीलम सगळी सोफ्यावर बसून त्याचा विचार करत असतात. धीरज ते चार्लीला काय बोलावं ते कळत नसतं. तिच्याबरोबर गेला आहे ना तो, ते पण दारू पिऊन. गीताई रागात बोलतात. धीरजच्या मागे जे गार्ड होते त्यातील एक गार्ड हा गीताईच्या विश्वासातला होता आणि तो त्यांना सर्व सांगायचा. आजी, सध्या तो ऐकायच्या मनस्थितीत नाही. त्याने नाही, पण आपण समजून घ्यायला हवं. चार्ली त्यांना समजावत बोलतो. चार्ली, तो काय बोलला ऐकलंस ना तू? त्याला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. ती माझ्या नातवाचं आयुष्य उद्ध्वस्त करेल रे. गीताई डोळ्यातून पाणी आणत बोलतात. चार्लीला हे सगळं कळत असतं. आजी, काही काय बोलतस? आपण असं काही होऊ द्यायचं नाही. चार्ली मग काय करायचं? तो आपले ऐकणार नाही. त्याला जे वाटेल तेच तो करेल. धीरजसुद्धा निराश होत बोलतात. इथं महेंद्रसुद्धा निराश होत बोलतात. चार्ली, तुला माहिती आहे ना, त्याने एकदा ठरवले तर तो त्याला पाहिजे तेच करतो. महेंद्र बोलतो. सगळं माहिती आहे मला, पण तुम्ही विसरत आहात की तो गीताईचा नातू आहे. आजी, तू जेवढी हट्टी आहेस तेवढाच तो सुद्धा. पण तू हे का विसरतीस की तुझ्यापुढे तो कधीच दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाही, आणि तू जर ठरवलं तर तो सुद्धा तुझ्या पुढे जाऊ शकत नाही. चार्ली म्हणतो. चार्ली, तुला नक्की काय बोलायचं आहे? नीलम म्हणते. आजी, तू तुझा प्लॅन विसरत आहेस का? चार्ली म्हणतो. तर चार्ली, धीरजला जर याबद्दल थोडे जरी कळले तर तो काय करेल माहीत नाही तुला. धीरज आधीच त्याला सावधान करतात. आजी आधीच त्याला सावधान करतात. तर आता इथे एडिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम होत आहे, तर सारखं धीरज नाव येत आहे, तर तुम्ही प्लीज समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. जर त्याला यामधलं कळलं तर आईला नाही पण आपल्या सगळ्यांना खूप बोलेल, रागवेल. त्याचा राग साधा नाही, माहिती आहे ना तुला. आणि लग्नानंतर त्याला हे सगळे कळलं तर आपल्यामुळे शिवांशी पण या सगळ्यामध्ये येईल. महेंद्र म्हणाला. पण चार्लीचं बोलणं पटत आहे, आणि तसं पण त्याला आपण सांगितलेलं नाही तर त्याला कळणार कसं? ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील. मग त्याला कळणार तरी कसं? आणि तसं पण मला त्या मुलीला माझ्या धीरजच्या आयुष्यात येऊन द्यायचे नाही. गीताई म्हणते. आई, तुझे बरोबर आहे, पण त्यासाठी खूप काही करावे लागेल. महेंद्र म्हणतो. मग त्यासाठी तू आणि प्रीती आहात ना. गीताई, तुम्ही कुणीच काही करू नका. जसे आपण ठरवले आहे तसेच होणार. चार्ली म्हणतो. चार्ली, तू खरंच त्याचा सच्चा मित्र आहेस रे. तो किती काही बोलला तरीसुद्धा तू त्याची साथ नाही सोडलीस.
उलट त्याचं आयुष्य बर्बाद होऊ नये म्हणून त्याच्यासाठी मदत करत आहेस. माझा धीरज खूप नशीबवान आहे जे तुझ्यासारखा मित्र भेटला जे त्याला तुझ्यासारखा मित्र भेटला. गीताई त्याला जवळ घेत बोलतात, ए आजी, असं बोलून मला परक करू नकोस. जसं मला कळायला लागलं आहे तसं धीरजने मला खूप मदत केली आहे. त्याने माझ्यासाठी खूप काही केलं आहे. मग त्याच्यासाठी एवढं करू शकत नाही का? चार्लीसुद्धा गीताईला मिठीत घेत बोलतो, बरं चला, खूप झालं तुमचं. आता लवकर लवकर प्लॅनप्रमाणे करायचं आहे. आता जाऊन झोपा, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, असं महेंद्र बोलतात. तसे सगळे होकारार्थी मान हलवतात आणि झोपायला जातात. रूमवर आल्यापासून मायरा धीरजकडून स्वतःचं काम करून घेण्यासाठी मागे लागली होती, पण तो होतच कुठे शुद्धीत. त्यात आज रोजच्यापेक्षा जास्त झाली होती त्याला. मायरा कधीपासून एका पेपरवर त्याची सही घेत होती, पण तो सही करायच्या आधीच झोपून जातो आणि मायरा त्याच्या बाजूला बसून फक्त त्याला बघतच होती. त्याचनंतर सकाळी सकाळी धीरजचा फोन नुसता वाजत होता, पण त्याच्यात डोळे उघडण्याची सुद्धा शक्ती नव्हती. एवढे डोके दुखत होते. धीरज, तुझा फोन वाजत आहे. कधीपासून बघ ना. त्याच्या बाजूला झोपलेली मायरा त्याला हलवत होती. 1 मिनिट ग, माझं डोकं खूप दुखतंय. आणि कोण मूर्ख आहे जो सकाळी सकाळी कॉल करत आहे? धीरज वैतागत डोळे न उघडताच त्याचा फोन उचलतो आणि कानाला लावतो. त्याचवेळी, हॅलो, कोण आहे कळत नाही का? एवढ्या सकाळी सकाळी कोण कॉल करतं का? पण एवढं धीरज समोरचा माणूस बोलण्याच्या आधीच बोलून मोकळा होतो. धीरज, इट्स मी, चार्ली. चार्लीचं, तुझी हिंमत कशी झाली मला फोन करायची? धीरज रागात बोलत फोन ठेवतोय. तोच चार्ली पुढचं बोलतो आणि त्याचं पुढचं ऐकून धीरज फार हादरतो. पुढच्या क्षणी तो फ्लॅटच्या बाहेर असतो. मागून मायरा त्याला आवाज देत असते, पण त्याच्या कानावर त्याचे शब्दच पडत नाहीत. तिचे शब्दच पडत नाहीत. फ्लॅटच्या खाली ड्रायव्हर आधीच कार घेऊन त्याची वाट बघत असतो. धीरज लगेच गाडीत बसतो आणि काका, प्लीज कार फास्ट चालवा. धीरज अस्वस्थ होऊन टेन्शनमध्ये बोलतो. काही वेळात धीरज हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. काय झालं स्वीटहार्टला? कुठे आहे ती? कशी आहे आता? धीरज महेंद्र राजपूतला विचारतो. तुला तिची भेट घ्यायची आहे? महेंद्र बोलत असतात. तेव्हाच महेंद्र आणि प्रीती बाहेर येतात आणि काका, स्वीटहार्ट? धीरज महेंद्रकडे बघतो आणि रूमकडे वळतो. तुला भेट घ्यायची आहे, पण तिला हर्ट होईल असं काही बोलू नकोस. महेंद्र, तिला नक्की काय झालं होतं पण? धीरज विचारतो. धीरज, तू घरातून निघून गेल्यावर अर्ध्या तासात गीताईंना मायनर हार्ट अटॅक आला. आम्ही लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं. सदैवानं ते आता ठीक आहेत, पण तिला त्रास होईल असं काही बोलू नकोस किंवा वागू नकोस. नीलम आत आहे, जा तू. प्रीती म्हणते. बोलून धीरज आत जातो. त्याला आत आलेलं बघून नीलम लगेच गीताईपासून उठून बाहेर जातात. धीरज आलेलं पाहून गीताई लगेचच त्याच्यावरून नजर फिरवतात. त्यांना तसंच पाहून धीरजला खूप त्रास होतो. तो लगेच गीताईंच्या जवळ जातो आणि त्यांचा हात हातात घेतो. पण गीताई धीरजच्या हातातून हात सोडून दुसरीकडे पाहतात. स्वीटहार्ट, आय एम सॉरी, माझ्यामुळं झालंय ना हे सगळं? त्यांनी हात काढला तरी धीरज परत त्यांचा हात हातात घेऊन बोलतो. त्याचा आवाज कापरा झालेला असतो. स्वीटहार्टला अशा अवस्थेत पाहून तो खूप हळवा झाला होता. त्याचा आवाज ऐकून गीताई त्याच्याकडे बघतात. डोळ्यात पाणी येतं त्याच्या. गीताई त्याच्याकडे बघत नकारार्थी मान हलवतात. तसा तो डोळे पुसतो आणि हलकं हसतो. स्वतःच रडायला सांगतेस?
आणि स्वतःच डोळे पुसायला पण सांगतेस. मला त्रास द्यायला खूप आवडतो ना तुला. धीरज म्हणतो, आई अजून किती दिवस आहेत मला माहीत नाही, पण त्याआधी मला तुझ्या आयुष्यातला तुला सुखी बघायचं आहे. एकदा तू तुझ्या संसारात सुखी झालास की मी डोळे मिटायला मोकळी. खूप सहन केलंस रे तू. आता अजून नाही तुला त्रासात बघायचं. मी तुझ्या वाईटाचा कधीच विचार करणार नाही. गीताई त्याच्याकडे बघत बोलतात. त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. धीरज डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतो आणि गीताईंचा हात सोडून बाहेर जातो. गीताई गोंधळून त्याच्याकडे बघतात. थोड्या वेळाने तो आत येतो, पण त्याच्या मागे धीरज राजपूत, महेंद्र राजपूत, प्रीती, नीलम आणि चार्ली सगळेजण असतात. सगळे तिथे येऊन उभे राहतात. धीरज गीताई आईच्या बाजूला बसतो. त्यांचा हात हातात घेतो आणि सगळ्यांकडे एक नजर टाकून परत गीताईकडे बघत म्हणतो, स्वीटहार्ट, तू ज्या मुलीला माझ्यासाठी निवडलं आहेस तिच्याबरोबर लग्न करायला मी तयार आहे. धीरज बोलतो तशा गीताई आणि बाकीचे सगळे खुश होतात. खरंच तू लग्न करायला तयार आहेस? गीताई खुश होत विचारतात. आणि त्यानंतर हो, पण माझी एक अट आहे. धीरज बोलतो तशा सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडेच जाते. लग्न आजच्या आज होईल, ते पण कोणताही गाजावाजा न करता. हे ऐकून सगळे एकमेकांकडे बघतात. लग्नाला तयार झाला, पण कोणालाही न सांगणे त्यांना पटलं नव्हतं. स्वीटहार्ट, तुला माझी ही अट मान्य असेल तर मी लग्नाला तयार आहे. ठीक आहे, आम्हाला मान्य आहे तुझी अट, पण माझी पण एक अट आहे. तुमचं लग्न जरी साध्या पद्धतीने झालं तरी मीडियाला सांगावं लागेल की धीरज राजपूतचं लग्न झाले. गीताई, पण मी सांगितलंय ना, मला कोणताही गाजावाजा नको. धीरज म्हणतो, कोण करणार गाजावाजा? पण जगाला सांगायचं आहे की तुझं लग्न झालंय आणि तुझ्या आयुष्यात तुझी अर्धांगिनी आहे. गीताई म्हणते, ओके, पण आमच्या लग्नाचे फोटो कुठेही व्हायरल होणार नाहीत आणि ती कोण आहे हे कळता कामा नये. धीरज, ठीक आहे, सगळ्यांनी लग्नाची तयारी करा. गीताई म्हणते. त्यानंतर, स्वीटहार्ट, या सगळ्यात तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. तुझ्या तब्येतीला काही झालं तर मी परत नकार देईन. धीरज म्हणतो. त्यानंतर, हो हो, मी काही त्रास करून घेणार नाही. गीताई म्हणते. ठीक आहे, मी जातो आता. काळजी घे. त्यानंतर धीरज गीताईच्या कपाळावरती ओठ टेकवत म्हणतो आणि निघून जातो. आई, आता कसं करायचं? महेंद्र राजपूत, इतक्या कमी वेळात हे सगळं कसं होईल? नीलम म्हणते, मला पण कळेना कसं करायचं आपण. चार्ली म्हणतो, हे पहा, आपण लग्नाआधी कोर्ट मॅरेज करूया आणि त्यानंतर देवळात अगदी साध्या पद्धतीने लग्न करूया. हो, पण त्याने आधीच सांगितलं आहे की कोणताच गाजावाजा न करता लग्न करायचे आहे. जर कोणी आपल्याला मंदिरात बघितले तर. प्रीती म्हणते, आपल्या घरापासून काही अंतरावर एक शिवपार्वतीचे मंदिर आहे. ती मंदिर आउटसाईडला असल्यामुळे कोण सहसा जात नाही तिथे. आपण तिथे त्यांचे लग्न करू आणि मीडियाला फक्त एवढंच सांगायचं की धीरज राजपूतने कोर्ट मॅरेज केलं आहे. शिवांशीचं नाव समोर आणायचं नाही. गीताई म्हणते, पण आई, मीडियाला या सगळ्याबद्दल कशाला सांगायचं आहे? गीताई म्हणते, कारण पुढे जाऊन त्याने तिला सोडवायचा विचार करू नये आणि त्या मायराला सुद्धा कळायला हवे, कारण धीरज तिला सांगेल असं मला नाही वाटत. गीताई म्हणते. तर गीताईने सगळा विचार करूनच हे सगळं केलेलं आहे. ठीक आहे, आम्ही सगळी तयारी करतो, तू आराम कर. नाही, मी घरी येत आहे, माझ्या नातवाचं लग्न आहे असं
व इथे बसून कसं चालेल? लग्नाची तयारी करावी लागेल. गीताई म्हणते, आई, धीरजने आधीच सांगितलं आहे, हेल्थची काळजी नाही घेतली तर तो लग्न कॅन्सल करेल. आम्ही बघतो सगळं. तू फक्त एका जागेवर बसून बघ आणि सांग. महेंद्र, हां ठीक आहे, पण आपल्याला आधी शिवांशीच्या घरी कॉल करून सांगावं लागेल. गीताई म्हणते, हो, सगळे आता खूप खुश झालेले असतात, कारण आता इथे धीरजने लग्नाला होकार दिलेला आहे. मी सांगतो त्यांना आणि तयारसुद्धा करतो. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही सगळी इथलं बघा. मी जातो त्यांच्याकडे. चार्ली, तू एकटं नको जाऊस. तुझ्याबरोबर महेंद्र आणि प्रीतीसुद्धा येतील. लग्नासाठी तिला आपल्याकडून दागिने, लग्नाची साडी आणि बाकीच्या वस्तू ज्या आपण शगुन म्हणून घेऊन जातो ते घेऊन जा आणि त्यांना पण समजून सांगा. गीताई, आम्ही बघतो. तुम्ही नका काळजी करू. प्रीती म्हणते, हो हो आई चार्ली, पण आपण जाऊ. महेंद्र, प्रीती आणि चार्ली निघून जातात. आई, आता आराम कर. दुपारनंतर धीरजबरोबर कोर्टात ये इथून. आम्ही तोपर्यंत बाकीची तयारी करतो. नीलम, शिवांशीसाठी जोडवी, पट्ट्या करावे लागतील आणि बाकीच्या गोष्टी आहेतच. गीताई, आई तुम्ही नका काळजी करू. मी बघते ते सगळं. आणि हो, मंगळसूत्रसुद्धा करावं लागेल ना? नीलम म्हणते, हो, ते नका करू, त्याचं मी बघतो. बरं आई, निघतो आता आम्ही. हॉस्पिटलमधून निघून धीरज जरा एका टेकडीवर येऊन सावलीला बसतो. त्याला सध्या शांतता पाहिजे असते आणि ती शांतता त्याला तिथे भेटत होती. माझ्या मनाविरुद्ध मी या लग्नाला तयार झालो आहे, पण फक्त आणि फक्त स्वीटहार्टसाठी. पण मी नाही तिच्याबरोबर हे लग्न पूर्ण करू शकत. धीरज विचार करत बसलेला असतो. त्याचनंतर, मॉम, मला आता तुझी खरंच खूप गरज आहे ग. का गेलीस मला सोडून? धीरजवर आकाशाकडे बघत बोलतो. तसं हवेतून येणारी झुळूक त्याला स्पर्शून जाते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल उमटते. मॉम, मी ठरवलं आहे. मी हे लग्न करेन, पण आमच्यात नवरा बायकोचे कोणतेही नाते नसेल. आणि हो, लग्नानंतर मी तिला माझ्या आणि मायराबद्दल सांगणार. आणि त्याचबरोबर मी. पुढचं वाक्य तो मनातच बोलतो. धीरज खूप वेळ तिथे बसतो. दुपारी गीताईचा त्याला फोन येतो. तसा तो वास्तवात येतो. तसाच उठून आधी घरी जातो. फ्रेश होऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि तिच्याबरोबर तसाच कोर्टामध्ये जातो. धीरज आता फायनली लग्न करणार आहे. चला तर मग बघूयात पुढील